देवीसिंगने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. तो जामकरच्या ताब्यात अडकला नाही, पण कुणाच्या ताब्यात अडकला ते बघा. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, देवीसिंग पळत येतो आणि जामकर साहेबांना सांगतो की साकेत पळाला. मी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला. आता साकेतला शोधण्याचा सगळेजण खूप प्रयत्न करतात. आता मात्र जामकर खूप चिडतात. सुधाकर म्हणतो, साहेब खरं सांगू का, मला पण असं वाटतं साकेत घरात नाहीये. पण जामकर मात्र मोठ्याने ओरडतात, साकेत घरातच आहे. आणि घरात कसा नाही, तो साकेत माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. देवीसिंगला कळून चुकतं की आता जामकर साहेब काही सोडत नाही. ते घराची झडती घेणार म्हणजे घेणार. या गोंधळाचा तो फायदा घेतो आणि घरामध्ये जातो. आपाच्या बेड खालून साकेतला बाहेर काढतो. त्याच्या तोंडामध्ये बोळा कोंबतो आणि त्याचे हात बांधतो. जामकर म्हणतात, सुधाकर तुझ्या घरातील लोकांना सांग, मी घराची झडती घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही. पण नेहमीप्रमाणे आप्पा मध्ये पडतात आणि म्हणतात, मी बघतो ना तो आमच्या घराची झडती कसा घेतो. तुला काय आम्ही चोर आणि खुनी वाटलो का? गावात कुठं बी मुद्दा पडला की आमच्या घराची झडती घ्यायची आणि आमच्यावर आरोप करायचे. पण जामकर तुला सांगून ठेवतो, ह्यावेळेस काही झालं तरी आमच्या घराची झडती घेऊ देणार नाही. जामकर म्हणतात, मी बघतो ना कशी घराची झडती घेऊ देत नाही. आणि एक लक्षात ठेवा, तुमच्यामुळे गावात मुद्दे पडतायत. कुठेही कार्यक्रम झाला की गावात एक खून होतो आणि त्या कार्यक्रमात तुम्ही सामील असता. आणि ज्यावेळेस कार्यक्रम चालू असतो तुमचा तो मुलगा गोपाळ नावाचा टेलर कधी हजर नसतो आणि त्याच्यासोबत त्याची बायको ती लाली. आता मी खात्रीने सांगतो, जेवढे खून झाले त्यामागे हे नवरा बायकोच आहे. आपा म्हणतात, ए जामकर डोक्यावर पडला बिडला की काय? आजी म्हणते, चिवड्या तूच डोक्यावर पडलाय. तो बरोबर बोलतोय. मी सांगते ना, जेवढे काही मुद्दे पडले या दोघांनीच पाडले असणार. लाली मात्र सगळ्यांवर लक्ष ठेवून असते. आजी म्हणते, चिवड्या होय बाजूला आणि घेऊ दे त्यांना झडती. कर नाही तर त्याला डर कशाला? आता साकेतला शोधण्यासाठी जामकर आत जातात. त्याच वेळेस देवीसिंग साकेतला बांधत असतो. रणजी म्हणते, बाई मला तर कळणसच झालं या. काय ग फुलाताई, खरंच साकेत पळाला की आत्याबाई म्हणतात तसं गोपाळने? फुला म्हणते, रंजे काही झालं तरी तुला माझा लेकच दिसतोय का? रणजी म्हणते, आहे का आता मी काही एकटीच बोलते होय? बघितलं ना, सगळ्यांचा त्याच्यावरच संशय आहे. जित्या, मंग्या, लकी आणि झुंजार साकेतला सगळीकडे शोधत असतात. ते पण पळत येतात आणि म्हणतात, आप्पा तो साकेत कुठेच नाहीये. आप्पा म्हणतात, आता माझंही डोकं चालना. तो खोलीत झोपला होता आणि असा अचानक कसा पळाला? आजी म्हणते, चिवड्या अरे मी सांगते ना, तो पळालाच नाही. या दोघा नवरा बायकोनी त्याचा मुर्दा पाडला. आता घरामध्ये बांधत असं मुर्दा. फुला म्हणते, आत्या काही पण काय बोलताय? आजी म्हणते, मी खरंच बोलते, कळल एकने एक दिवस. लाली पळत येते आणि म्हणते, अहो हे काय करताय? ते जामकर साहेब कधी पण येतील. देवीसिंग म्हणतो, मग काय करू मी? त्या बॉडीची तर विल्हेवाट लावा लागणार. आता तर माझं डोकं पण बंद पडायला लागलंय. त्या जामकरने घराची झडती घेतली ना, आपलं काही खरं नाही. आपण नक्की पकडल्या जाणार. लाली म्हणते, नका काळजी करू, असं काहीच होणार नाही. तेवढेच जामकर खोलीत येतात आणि शॉकून बघत असतात. तुम्हाला काय वाटतं, जामकरला खोलीमध्ये काय दिसलं असेल? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.